कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 209 मराठी कथा. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर चला वळूयात कथेकडे. असाच वेळेचा प्रवाह पुढं सरकत होता. चैतन्य आणि अस्मीच्या आयुष्यात लवकरच एक नवा पाहुणा येणार होता. त्यामुळे संपूर्ण वाड्यावर आणि चैतन्याच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. अस्मीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात चैतन्याच्या घरी आयोजित केला गेला होता. संपूर्ण गावाला आणि नातेवाईकांना प्रेमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रियाच्या भावाची बायको म्हणजेच आकांक्षा आपल्या छोट्याशा प्रथमला घेऊन माहेरी आलीच होती. प्रथम अतिशय चुणचुणीत, गोड आणि हसरा मुलगा होता. प्रियांश दादा, शिवांशी दी आणि रियांशी, वंश आणि पौर्णिमा यांच्या सगळ्यांच्या लहानांच्या टोळीत प्रथम अगदी सहजच मिसळून गेला होता. अगदी त्याच्या प्रिया आत्तूसारखाच. सगळ्यांना क्षणार्धात आपलंसं करून घेण्याचे गुण त्याला जणू त्याच्या आत्तूकडूनच वारसाने मिळाले होते. गावातच आपल्या भाचीचं अस्मीचं डोहाळ जेवण असल्याने शिवमराजे आणि अस्मीचे मामा मामी आणि आकाश आवर्जून हजर राहणार होते. मामा तर आबासाहेबांचे जिगरी मित्र होते, पण आईसाहेब गेल्यानंतर ते आतून फार खचले होते. आपल्यापेक्षा लहान असणारी सख्खी बहीण अचानक सोडून गेली याचं दुःख मामाच्या काळजात कायम सलत होतं. वाड्यावर पाऊल ठेवलं की आईसाहेबांच्या गोड आठवणी घड्याळाच्या काट्यासारख्या काळजात टोचायच्या. म्हणूनच ते वाड्यावर येणं टाळत असत. भावा बहिणीचं नातं असंच असतं ना, इतकंच पवित्र. लहानपणी आईसारखं सांभाळणारी ताई आणि पाठीशी उभी राहणारी बहीण जेव्हा निघून जाते तेव्हा रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला तो रिकामेपणा जास्तच जाणवतो. पण नियतीने एका बाजूने नातं तोडलं असलं तरी दुसऱ्या बाजूने आकांक्षा आणि कुणालच्या रूपाने नवीन नातं जोडून दिलं होतं. शिवमराजाच्या मिहुण्याचं मामाचा जावई बनून देवाने ही तुटलेली साखळी पुन्हा साधली होती. प्रिया मामा मामींचा खूप आदर करायची, तर आकांक्षालाही प्रियाच्या रूपात एक प्रेमळ नणंद मिळाली होती. दरम्यान घरातील मुले आता शाळेत जाऊ लागली होती. शिवांशी आणि प्रियांश हे जुळे असल्यामुळे दिसायला अगदी सेम टू सेम होते. शिवांशीचे केस अजून छोटे होते आणि नाकही टचलेलं नव्हतं, त्यामुळे शाळेतील काही मुली तिला गमतीने चिडवायच्या, तू तर तुझ्या भावासारखीच म्हणजे मुलांसारखीच दिसतेस म्हणून. आणि खरंच असंच असतं बरं का. काही वेळेस फसतो पण आपण मुलांना ओळखण्यामध्ये. आमच्या घरात आहे, माझे 2 भाऊ जुळे आहेत. तर चला, त्या लहान मुलांना जुळ्यांमधील हे साम्य समजणे एवढी परिपक्वता नव्हती. पण प्रियांश मात्र लहान वयातही कमालीचा समजूतदार होता. कोणी असं विचारलं की तो अगदी अभिमानाने उत्तर द्यायचा, हो, आम्ही सेमच दिसतो. कारण मातोश्रींच्या पोटात माझ्या दीला एकटीला भीती वाटत होती ना. मग देवबाप्पा मला म्हणाले, तुझ्या दीच्या रक्षणासाठी तुला सुद्धा सोबत जावं लागेल. म्हणूनच देवबाप्पाने आम्हाला दोघांना सेम टू सेम बनवले. त्या चिमुकल्या प्रियांशचा हा उत्तर ऐकून भल्याभल्यांचे डोळे भरून यायचे. तसेही प्रियांश बोलण्याच्या बाबतीत एक नंबर होता. माणसं जोडणारा होता. आता होता तो छोटा, पण मैत्री तर त्याच्यापेक्षाही वयाने मोठ्या असलेल्या मुलांसोबत होती. आणि अशातच चैतन्याच्या घरी डोहाळ जेवणाच्या सोहळ्याचा घाट सुरू झाला होता. आणि आता जिथे कार्यक्रम तिथे आपली रॉयल टोळी हजर असणारच. अतुल, अभि, सचिन आणि शिवमराजे या सगळ्यांच्या साथीशिवाय वाड्यातल्या किंवा टोळीतल्या कोणाचाही सोहळा पूर्ण होऊ शकत नव्हता. टोळीतील मित्रांची धावपळ, एकमेकांची खेचाखेची आणि पाठीशी उभी राहण्याची वृत्ती यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह भरून राहिला होता. चिऊ आणि तिची सासू दोघीही आल्या होत्या. रणवीर नाही आला, तो बाहेर गेला होता कामानिमित्त. तर प्रियाचे मम्मी पप्पा पण आले होते, पण कुणाला आला नव्हता. त्याला पण काहीतरी काम होतं. आणि आकांक्षाला तर आधीच पाठवून दिले होते प्रथम सोबत, का तर आकांक्षाची पण तब्येत जरा गरम होती म्हणून. डोहाळ जेवणाचा सोहळा अगदी रंगात आला होता. संपूर्ण वाडा आणि चैतन्याचं घर पाहुण्यांनी दिव्यांच्या रोषणाईने अन हसण्या खेदळण्याने फुलून गेलं होतं. आज घरातील 3 लहान पऱ्या शिवांशी, रियांश आणि पौर्णिमा खास तयार झाल्या होत्या. तिघींनाही सुरेख पारंपरिक पोशाख, नाजूक दागिने आणि कपाळावर छानशी टिकली लावून सजवलं होतं प्रियाने. घरात तर या 3च पऱ्या होत्या, त्यामुळे शिवमराजेंचा तर तिघींवरही जीव ओवाळून टाकण्या इतका जीव होता. पण त्यातल्या त्यात शिवांशीचा चेहरा आज काहीसा पडलेला होता. डोहाळ जेवणाचे आमंत्रण अख्ख्या गावाला असल्यामुळे गावातल्या बायका आणि त्यांच्यासोबत शिवांशी, रियांशीच्या
वयाची छोटी छोटी मुलं मुलीही आली होती. त्यातल्या त्यात काही खोडकर मुलींनी शिवांशीला एका कोपऱ्यात गाठलं. तिच्या केसांकडे बोट दाखवून त्या चिडवू लागल्या आणि म्हणाल्या, बघ आमचे केस किती लांब आहेत अन मोठे आहेत, तुझे केस मुलांसारखे छोटेच आहेत. आणि असंच होत असतं बरं का, मुलं लहान असतात, मुली लहान असतात, कळून येत नाही काही, पण एकमेकांना चिडवणं काही सोडत नाहीत. केसांवरून म्हणा, कशावरून म्हणा, मुलींमध्ये खूप जेलेसी होत असते. डोहाळ जेवणाचा सोहळा पुढे पुढे रंगत जात होता. गाण्यांच्या भेंड्या, महिलांचे हास्यविनोद आणि लहान मुलांची पळापळ याने चैतन्याचे घर दुमदुमून गेले होते. शिवांशी रुसली होती हे शिवमराजे आणि बाकीच्यांना तर माहितीच नव्हते. पण जिथे रॉयल टोळी एकत्र येते तिथे कोणतीही गोष्ट शांततेत पार पडणे अशक्यच होतं. कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणजे अस्मीसाठी ठेवलेला पेढा आणि जिलेबी ऐवजी धनुष्यबाण आणि चांदीची जोडवी शोधण्याचा खेळ होता. प्रथा अशी होती की अस्मीने उशीखाली किंवा ताटाखाली लपवलेल्या वस्तूंपैकी एक निवडायची होती. धनु निवडला तर मुलगा आणि जोडवी निवडली तर मुलगी होणार, असा गमतीशीर अंदाज बांधला जायचा. सगळ्या बायका अस्मीभोवती जमा झाल्या होत्या. तेवढ्यात अतुल हळूच पुढे आला आणि गमतीने म्हणाला, अहो वहिनी, हा खेळ फक्त अस्मी पुरताच सीमित आहे का? आपल्या या रॉयल टोळीला पण एक परीक्षा आपल्या या रॉयल टोळीची पण एक परीक्षा होऊन जाऊ द्या ना, बघूया कोणाचा अंदाज खरा ठरतोय. आणि जान्हवी हसून म्हणली, अहो काही पण का? तसा तो तिला डोळा मारत हसला. सचिन लगेच म्हणाला, अरे अतुल, अंदाज कशाला बांधायचाय? चैतन्याच्या घरात आधीच एवढा पसारा असतोय, आता नक्कीच एक छोटा चैतन्य येणार आणि चैतन्याची वाट लावणार, एकदम त्याच्यासारखाच. आणि आता हे ऐकून चैतन्य स्वतःचा स्वभाव पाहूनच घाबरला, कारण तो होता खूप मस्तीखोर आणि चेष्टेखोर. तो ताडकन उठून म्हणाला, गप्प बसा रे बाबांनो, मला तर एक छोटीशी गोंडस परीच हवी आहे, पौर्णिमासारखी आणि अगदी अस्मीसारखी, शांत आणि समंजस. माझ्यासारखा खोडकर मुलगा आला तर बापरे, माझं काही खरं नाही. अभिने मध्येच टोच मारली आणि म्हणला, अरे चैतन्य, मुलगा असो ना मुलगी, तुझ्या हातात झाडू आणि दुधाची बाटली येणारच आहे पोलीसचं काम सोडून, हे मात्र नक्की. बरोबर ना राजे? सगळ्या मित्रांनी शिवमराजेंकडे पाहिलं. शिवमराजे मंदावून हसले आणि प्रेमाने चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणले, टोळीतल्या प्रत्येकाला वाटतं की त्यांचा मित्र बाप झाल्यावर सुधारेल, पण चैतन्य, मुलगा असो वा मुलगी, बापाच्या काळजाचा तुकडाच असतो ना रे तो. आणि हे सगळे आज जरी तुझी खेचाखेची करत असले ना, तरी तुझं बाळ आल्यावर त्याला डोक्यावर घेऊन नाचणारे पहिले हेच 4 जण असतील, लक्षात असू दे. शिवमराजेंच्या या शब्दावर पूर्ण टोळीने टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात खेळ सुरू झाला. अस्मीने हळूच हाताने पूजेच्या ताटाखालील मखमल कापड बाजूला केलं. तिथे एक छोटीशी चांदीची धनुष्यबाणाची प्रतिकृती चमकत होती. हे पाहताच अतुल, सचिन आणि अभिने एकच जल्लोष केला आणि शिट्टी वाजवली. जिंकलो, बघ छोटा चैतन्य येणार आहे, म्हणून तिघांनी चैतन्याला थेट हवेतच उचलून धरलं आणि हॉलमध्ये गोल गोल फिरून लागले. चैतन्य घाबरून ओरडत होता, अरे खाली उतरू, अरे मला. अस्मी बघ ना यांना, उद्या पोलीस स्टेशनला पण जाता येणार नाही जर पडलो तर. हा गोंधळ पाहून जान्हवी, मामा मामी, प्रिया, आबासाहेब, उपस्थित सर्व बायका पोट धरून धरून हसू लागले होते. पण आता इकडे आपल्या राजकुमारी तर लगेच मध्ये आल्या. तर कसं होतं ना, डोहाळ जेवणाचे आमंत्रण संपूर्ण गावाला असल्यामुळे गावातील बायका आणि त्यांच्यासोबत शिवांशीच्या वयाची छोटी मुलं मुलीही आल्या होत्या. त्यातल्या काही खोडकर मुलींनी शिवांशीला एकत्र गाठलं होतं. तिच्या लहान केसांकडे बोट दाखवून त्या चिडवू लागल्या होत्या, बघ आमचे केस किती लांब आणि मोठे आहेत, तुझे केस तर मुलांसारखे छोटेच आहेत. पौर्णिमा आणि रियांशी लहान असल्यामुळे त्यांना या बोलण्याचं काही वाटलं नाही. पण शिवांशीच्या बालमनाला ते भलतंच लागलं होतं. तिने थेट कार्यक्रमाच्या मध्यभागी जाऊन सगळं घर डोक्यावर घेतलं. मोठ्याने आवाज काढून रडायला लागली. डोळ्यातून अश्रू ढाळत तिने हट्ट धरला, मला आताच्या आता मातोश्रींसारखे लांब केस पाहिजेत. माझे केस छोटे का आहेत? तिचा तो तिचा तो आकांड तांडव पाहून सगळे चिंतेत पडले. शेवटी प्रिया आणि शिवमराजे पुढे आले. शिवमराजेने तिला मायेने जवळ घेतलं आणि प्रिया म्हणाली, माझं बाळ, रडू नकोस, आपण तुझे केस छान वाढूयात आणि सुंदरसं नाकही टोचूयात, ठीक आहे?
हे ऐकता शिवांशीचा चेहरा क्षणात फुलला आणि ती एकदम खुश झाली. पण तेवढ्यात पौर्णिमा आणि रियांशीनेही आपले गाल फुलवले आणि त्या दोन्ही चिमुकल्या हट्ट करत म्हणल्या, आम्हाला पण दी सारखी मोठे मोठे केस हवेत आणि नाकात पण तुमच्या सगळ्यांसारखं हवं आहे. त्या तिघींचा हा निष्पाप हट्ट ऐकून उपस्थित सर्व पाहुणे आणि घरची मंडळी मोठ्याने हसू लागली. पण शिवमराजेंनी लगेच सगळ्यांना गप्प करत गंभीर स्वरात म्हटलं, ए, कुणीही हसणार नाही. या तिघी माझ्या राजकुमारी आहेत आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत. चला. असं म्हणत शिवमराजेंनी त्या तिन्ही पर्यांना एकाच वेळी जवळ घेत प्रेमाने मिठी मारली. हे सगळं दृश्य पाहून प्रिया आणि अस्मीच्या डोळ्यातून कौतुकाचं पाणी आलं. दोघींनीही तिघांवरून हात फिरवून दृष्ट काढली. तेवढ्यात अस्मीने शेजारी उभ्या असलेल्या चिमुकल्या प्रियांशला जवळ घेत विचारलं, बेटा प्रियांश, तुझी काही मागणी आहे का? त्यावर प्रियांशने अगदी आपल्या बापासारखा म्हणजे शिवमराजेंसारखा रुबाबदारपणे आपल्या सिल्की केसांत हात फिरवला आणि मोठ्या स्वाभिमानाने म्हणाला, आतू, मुलींचं मागणं हा त्यांचा अधिकार आहे. पण मला जे काही हवं ना, ते मी कोणाकडे मागणार नाही, तर स्वतः कमावणार आहे. एका छोट्याशा प्रियांशच्या तोंडून हा प्रौढ आणि स्वाभिमानावरील शब्द ऐकताच संपूर्ण घरात टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवमराजांचे डोळे कौतुकाने भरून आले तर उपस्थितांनी या संवादावर भरभरून दाद दिली. प्रियांशला डोहाळ जेवणाचा सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर संपूर्ण घरात एक वेगळाच आनंद पसरला होता. पण घरातल्या तिन्ही पर्यांचा शिवांशी, रियांशी आणि पौर्णिमेचा हट्ट अजूनही कायम होता, नाक टोचण्याचा आणि केस वाढवण्याचा. तर प्रिया शिवमराजेंना म्हणाली, अहो चला, हा हट्ट तर कधी ना कधी पूर्ण करावाच लागेल ना, ठरवा मग. आणि ठरलं. पण ह्या छोट्याशा गोड मुलींना केसांना काही त्रास नाही, पण नाक टोचताना म्हणजे बापरे, हा विचार केला तसं सगळ्या पुरुषांचं काळीच धडधडलं. पण तिन्ही चिमुकल्यांना न घाबरवता हसत खेळत नाक टोचता यावं म्हणून आपल्या रॉयल टोळीने अतुल, अभि, सचिन आणि चैतन्यने वाड्यावर एक भन्नाट फेरीटेल थीम आखली होती. अतुलने जादूगाराची टोपी घातली होती तर अभि आणि सचिन हातात फुगे घेऊन तिघींचं लक्ष विचलित करत होता. बघा बाळांनो, जादूगर काका तुमच्या नाकावर एक सोन्याची जादुई परी बसवणार आहेत, अतुलने असं म्हणत तिघींचे डोळे घट्ट मिटून घ्यायला सांगितले. सराफ काकांनी एका क्षणात तिघींचे नाक टोचले. नाकाला किंचितशी ठसठस झाली. पण शिवमराजेंनी लगेच तिघींना कडेवर घेत खाऊ आणि बावल्या हातात टेकवल्या. नाकात चमचमणारी नाजूक सोन्याची तार पाहून तिन्ही पर्या आपला त्रास विसरून आरशात स्वतःला पाहून खुश झाल्या होत्या. पण प्रिया आणि अस्मीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं. का तर नाकात तो सुंदर दिसणारा साज घालण्यासाठी मुली लहानपणी हे सगळं करतात. कित्येक वेळा त्याची जखम होते, त्यात पाणी पण होतं आणि काहींना हा त्रास सहन झाला नाही तर ते काढून पण टाकतात, रडतात. आई वडील मुलींच्या मागे लागून जबरदस्तीने नाक टोचवून घेतात. पण इथे असं नव्हतं. तर मुलींनीच सगळ्यांच्या कडे हट्ट केला आणि तो पूर्ण करून पण घेतला होता. आणि खरंच या छोट्या छोट्या राजकुमारी त्या नाकातील एकाच साजाने किती गोड दिसत होत्या. बापरे, अगदी आभाळभर दृश्य लागावी अशाच होत्या. तिघीही एक से बडकर एक होत्या. शिवांशीचे डोळे शिवमराजेंसारखे तपकिरी रंगाचे होते तर रियांशीच्या गालावर शिवमराजेंसारखी गोड खळी पडायची. आणि पौर्णिमा तर विचारायलाच नको, ती तर अस्मीचं छोटस गोड रूप होती. मायेच्या बाबतीत रंगाने प्रियावर गेली होती, राग मामावर होता. पण चैतन्यसारखी सगळ्यांना मान देणारी होती. पण पुढे कशी होणार होती कुणास ठाऊक. पण आता तर एकदम पौर्णिमेच्या चंद्रासारखी होती. प्रियाने जरा तिघींच्याही नाकावर जे औषध होतं ते लावलं आणि विचारलं, बाळांनो, तुमचं हे छोटस नाक बरं झालं, लवकर टोचलं, आता आम्हाला चिंता नाही. तर शिवांशीला कळत होतं थोडस आणि ती म्हणाली, का हो मातोश्री, काय झालं, कसली चिंता नाही. तर प्रिया त्या तिघींच्या गालावर गोड गोड एक 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 पा घेत म्हणाली, त्याचं काय आहे ना बेटा, मुलींचा राग नाकावर असतो ना आणि तो कमी करण्यासाठी नाक टोचतात आणि तुम्ही आता कधी रागवू शकत नाही. तसे सगळे खूप हसले आणि बापरे, म्हणजे आता आपल्या राजकुमारी रुसणार नाही आणि रागावणार पण नाही, अजिबात नाही, असं म्हणून सगळेच हसले.
आणि आता बारी होती प्रियांश राजेंची. डोहोळ जेवणात मी स्वतः कमावणार असं म्हणणाऱ्या प्रियांशचे ते कणखर शब्द शिवमराजेंच्या काळजात घर करून राहिले होते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शिवमराजेंनी प्रियांशला लाल मातीच्या तालमीत नेलं. प्रियांश, रॉयल घराण्याचा वारस असणं म्हणजे फक्त अधिकार गाजवणं नाही, तर जमिनीशी आणि मातीशी प्रामाणिक राहणे असतं. शिवमराजांनी प्रेमाने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं. प्रियांशने लहानग्या हातांनी लाल माती कपाळावर लावली. शिवमराजांकडून शेतीचे, घोडेस्वारीचे आणि जबाबदारीचे धडे घेताना 10 वर्षांच्या प्रियांशमध्ये साक्षात शिवमराजांची झलक दिसू लागली होती. आणि आईसाहेबांच्या जाण्यानंतर मामा वाड्यावर पाऊलच ठेवायला कचरत होते. वाड्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांना त्यांच्या लहान बहिणीची आठवण सतवायची. पण या सोहळ्यानंतर प्रियाने आणि लहान मुलांनी मामाला प्रेमाने थांबवून घेतलं होतं. संध्याकाळ झाली. मामा अंगणात एकटेच बसले असताना प्रियांश, शिवांशी आणि रियांशी त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. प्रियांश मामाचे हात हातात घेत म्हणाला, मामाजी, आजी बाप्पा घरी, म्हणजे आजी देवाघरी जरी गेल्या असल्या तरी त्यांनी आम्हा सगळ्यांना तुमच्यासाठी इथे ठेवलंय ना. तुम्ही रुसून बाहेर का बसलात? छोट्याशा प्रियांशचे ते निष्पाप आणि प्रेमळ शब्द ऐकून मामांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहिले. त्यांनी मुलांना घट्ट कवटाळलं. आईसाहेबांच्या जाण्याने पडलेली ती दुःखाची दरी लहान मुलांच्या या अथांग प्रेमाने पार भरून काढली होती क्षणाभरात. दुसऱ्या दिवशी मुले शाळेत गेली. शिवांशीच्या नाकात चमकणारे नाजूक तार आणि डोक्यावर बांधलेली सुंदर रिबीन पाहून आधी चिडवणाऱ्या मुली पुन्हा तिच्या भोवती जमल्या. अरे वा शिवांशी, तू तर आज खरीखुरी राजकुमारी दिसतेस ग, एक मुलगी म्हणाली. आणि तेवढ्यात जशास तसे उत्तर देणारे प्रियांश राजे आले आणि नेहमीच्या समजूतदार अन रुबाबदार शैलीत म्हणाला, माझी दी आधीपासूनच राजकुमारी होती आणि आजही आहे. कारण केस छोटे असोत वा मोठे, रॉयल माणसांची ओळख त्यांच्या मनावरून आणि विचारावरून असते. प्रियांशचे हे उत्तर ऐकून चिडवणाऱ्या मुली पार गप्प झाल्या होत्या. शिवांशीने अभिमानाने आपल्या भावाचा हात पकडला आणि त्यांच्या वर्गात निघून गेले. वाड्यावर आता पुन्हा एकदा तेच जुनं, समृद्ध आणि आनंदी वातावरण पसरलं होतं, जिथे नात्यांची घट्ट वीण, लहान मुलांचा स्वाभिमान आणि रॉयल टोळीची साथ प्रत्येक प्रसंगाला खास बनवत होते. आणि या सगळ्यांना साथ पुन्हा आपल्या रॉयल टोळीची मुलांची वाढत होती. अतुलचा मुलगा वंश, सचिनचा मुलगा प्रभास तो या सगळ्यांपेक्षा मोठा होता आणि हे याच बालपण यांचं बालपण कसं घालवतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.